कार्यक्रमाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शंकररावजी देशमुख साहेब, आदरणीय ताईसाहेब आणि फक्त बाहेर जाऊन आलेल्या लोकांचे नाव घेतो त्यामुळे केस परळी अंबाजोगाईच्या सर्व लोकांनी मला माफ करावं. माफी भरून निघाला 4 वर्ष वेळ आहे तरी आमची माफी म्हणून सगळ्याची वेळ येते. कार्यक्रमाला उपस्थित गेवराईच्या नगराध्यक्षा आदरणीय जिल्हा बापू, आमचे मित्रबंधू श्री पंडित साहेब, आदित्यजी सारडा, माधव तात्या आणि बाहेर जाऊन आलेले सर्व आणि पक्षाचे सर्व मंडल अध्यक्ष, पक्षाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व आजी माझ्या जिल्हा परिषदेचे मेंबर, नगरसेवक आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, आज खऱ्या अर्थानं ताईसाहेबांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांना उपस्थित राहता आलं हे तुमच्या आमच्या सर्वांचं भाग्य आहे. माझ्या मतानं जिथं कुठं ताईसाहेबांचा दौरा असतो, जिथं कुठं ताईसाहेबांचा या ठिकाणी कार्यक्रम असतो, तिथं खऱ्या अर्थानं जनता दरबार सुरुवात होतो, तिथं खऱ्या अर्थानं लोकांचे काम सुटण्यासाठी सुरुवात होते. पण प्रत्येक माणूस ताईंच्या दौऱ्यापर्यंत पोहोचू शकतो, त्याला तो दौरा माहीत होतो नाही होतो, अशा लोकांना खऱ्या अर्थानं ऑफिस मध्ये जाऊन आपले काम करून घेता आले पाहिजे. त्या लोकांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी असणारं हे ऑफिस आज खऱ्या अर्थानं एक अत्यंत गौरवही वाटतो. म्हणजे ज्या प्रकारे ती खुर्ची तो टेबल पाहून साहेब तिथे बसणार आहेत का काय अशा पद्धतीनं चांगलं ऑफिस या ठिकाणी अंबाजोगाईमध्ये तिथं झालेलं आणि ही फक्त वास्तू नसून गोरगरीब जनतेची, सर्वसामान्य जनतेची हक्कानं कामं होणारी एक वास्तू आहे. तिथं फक्त अंबाजोगाई तालुका नाही, केस तालुका नाही, परळी तालुका नाही, पण मला खात्री आहे की ह्या वास्तूमध्ये इतकी ताकद निर्माण होणार आहे ताईसाहेबांच्या स्पर्शानं की राज्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातला माणूस या ठिकाणी आला तर त्याला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही असं ऑफिस भविष्यामध्ये या ठिकाणी बघा. अनेकांनी इथं सांगितलं किंवा ताईंनी आपल्या तालुक्याला असं दिलं, जिल्ह्यामध्ये असं काम केलं, हे आपण जरी सांगत असलो तर हा मोठेपणा दाखवायची सवय आपल्या नेतृत्वामध्ये नाही. त्याचं एक छोटं उदाहरण आजच्या बैठकीतलं मी तुम्हाला देणार आहे. देवीचं दर्शन झालं, आम्ही SRTच्या मेडिकल कॉलेजला दर्शनला त्या ठिकाणी मिटिंगला त्या ठिकाणी गेलो आणि SRT मेडिकल कॉलेजच्या मिटिंगच्या आढाव्यामध्ये दवाखान्यातले सर्व लोक चालू असणाऱ्या बिल्डिंगचे नावं घ्यायला लागले की ही बिल्डिंग पूर्णत्वाकडे आहे, हे हॉस्टेल पूर्णत्वाकडे आलंय, ओपीडीचं काम संपत आलंय. मी ताईसाहेबांना परवानगी मागितली की मला 2 मिनिट तुम्ही बोलू द्या आणि मी त्या मिटिंग मध्ये सांगितलं की दिन साहेब तुम्ही ज्या बिल्डिंग सांगतायत त्या बिल्डिंग देणारी व्यक्तीच आज मिटिंग घ्यायला या ठिकाणी आहे. कारण 2016ला ज्यावेळेस ताई पालकमंत्री होत्या त्या काळामध्ये अंबाजोगाईच्या हॉस्पिटलला ओपीडीची बिल्डिंग मंजूर झाली. त्या काळामध्ये 250 खाटाचं विद्यार्थ्याचं हॉस्टेल मंजूर झालं, 160 खाटाचं हॉस्टेल मंजूर झालं. आपल्या बी बिल्डिंगची बिल्डिंग मधला दुसरा मजला त्या ठिकाणी मंजूर झाला. तरी अंबाजोगाईचं वैशिष्ट्य हा तालुका 2009 पासून 2 विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी विभागला गेला. पूर्वीपासून जिल्ह्यामध्ये लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक या ठिकाणी निर्माण झाले आणि मला एका गोष्टीची आनंद आहे की मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली विमलताई पहिल्यांदा आमदार झाल्या, तसंच आमदार नमिता मुंडांना 2दा आमदार करण्यामध्ये आपला आशीर्वाद आहे. ह्याचा आम्हाला अभिमान आणि ह्याचा आम्हाला कौतुक. राज्यामध्ये काम करणारे अनेक लोक असतात पण त्या लोकांमध्ये नेतृत्वामध्ये अशी ताकद असली पाहिजे की आपल्या कार्यकर्त्याला आपण जबाबदारी दिली तर तो योग्य करते की नाही फक्त लक्ष ठेवायचं, पण त्याच्या अधिकारात कधी कुठला या ठिकाणी हस्तक्षेप करायचा नाही. ही दानत कुठल्या नेतृत्वामध्ये असेल तर ती लोकनेत्या पंकजाताईमध्ये या ठिकाणी अनेकदा बिल्डिंग झाल्या. मी तर मी सांगितलं की बीडची बिल्डिंग जिल्हा परिषदची त्या ठिकाणी त्यांनी ताईंच्या काळामध्ये झाली. मी एकदा दादांना भेटायला बीडला गेलो होतो आणि आपण ताईंकडे आणलं ताईंच्या हाताने त्याचं उद्घाटन करा, नाव लागू द्या. नाही त्या लोकांचं नाव तिथं लागतंय पुन्हा आणि ज्याने केलं त्याचं नाव लागत नाही. आपल्या जिल्ह्याची प्रथाच आहे
आणि गेल्या त्या महाविकास आघाडीचं सरकार होतं, सगळ्या बिल्डिंगचे उद्घाटन असे गडबडीत, म्हणजे आपले भाऊसाहेब पण आता पर्याय नाही, पण उद्घाटन करून त्या ठिकाणी मोकळे झाले लोक, पण काम पण करत त्यांनी आणले, बिल्डिंग पण करत त्यांनी आणलं. पण भविष्यात सुद्धा 2-3 वर्ष रस्ते जे काही जिल्ह्यामध्ये चालणार आहेत त्याची सुरुवात आणि मुहूर्तमेढ पंकजाताईंनी या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही आम्ही या ठिकाणी चालणार आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक नेते या ठिकाणी होईल. 2 प्रकारचे नेते असतात. एक नेता असतो की जो मंत्री झाला की खातं त्याला न्याय देतो, आणि दुसरा नेता असतो जो खात्याला न्याय देतो. आता कोण किती खातं ह्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला, पण कुठल्या खात्याला कोण न्याय देऊ शकतं त्याचा अनुभव तुम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून प्रत्येक सरपंचापासून ते प्रत्येक आमदारांना महाराष्ट्रात या ठिकाणी बघितली आहे. कारण 25-15 नावाची गोष्ट मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणाला कळली असती आणि त्याचा काही उपयोग झाला असता. अक्षरशः लोकांनी गाड्याचे नंबर 25-15 घेतले, मोबाईलचे नंबर 25-15 झाले, म्हणजे अशी परिस्थिती झालेली. आता लोक विचार करले की ताईच्या इकडल्या खात्यात काय. आता कमलाकरांना आमच्या गाडीत होते आणि कमलाकरांना गाडीत असताना म्हणले की आता मला सुद्धा गोट फार्मिंग आणि बाकीच्या गोष्टी करायच्या. म्हणजे अण्णा नुकसान होईल, आपल्या घरी बोलूच लागते, धंदा पुढे यायचा नाही म्हटलं आपलं. आणि त्यामुळे पण ताईच्या एकंदरीत नेतृत्वाच्या गुणाचा आपण विचार केला तर हे मातृत्वाच्या नात्यानं देणारं हे नेतृत्व हे तुमच्या आणि आमच्या हातात आहे की आपल्याला घ्यायचंय का. हे ऑफिस ताई इथं आल्याच पाहिजेत, ताई बसल्याच पाहिजेत, ताईने या दिवशी आलंच पाहिजे. त्यापेक्षा तुम्ही जर ताई साहेबांचे कार्यकर्ते खरे असाल तर माझ्या मताला ऑफिस उघडायच्या आधी तुम्ही इथे येऊन बसलं पाहिजे, लोकांची कामं केली. अंबाजोगाई तालुका असेल, आता गेवराईला ऑफिस करा म्हणून बाबी तुम्ही सांगाल होता. माझ्या मित्राचं कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे, मी त्याला विचारलं कॉम्प्लेक्स तुला आलं म्हणून, तर ते ऑफिस तिथे गेवराईला ताई साहेबांचं करतो म्हणलाय, पुन्हा फोन करून मला काही शिवाय देऊ नको. त्यामुळे त्यालाही मी सांगितलं की बाबा तू तिथं गेवराईमध्ये ताई साहेबांचं ऑफिस कर. आणि सलीम जहांगीर साहेबांनी सांगितलं की तांत्रिक दृष्ट्या आपला लोकसभेला पराभव झाला. माझं मत चांगलं झालं, पराभव झाला, ताई कॅबिनेट मंत्री झाले. निवडून आल्यानंतर काय झालं असतं ते आता आपल्याला बघायचं नाही, कारण तो रस्ता आपण सोडला नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला दिल्लीला जायचे त्यावेळेस लोक आपल्याला पाठीवरचे राहणार नाही, त्या मनामध्ये गाड मारायचे. तर काही राज्यात चांगल्या ताईंचं नेतृत्व राज्याला गरज आहे. आणि आज पंकजाताईनं जे आज बीड जिल्ह्यामध्ये आज काम या ठिकाणी करतायत, आज मला वाटतं की फक्त पर्यावरण खातं, पशुवैद्यकीय खातं नसून राज्यातल्या प्रत्येक खात्यामध्ये चालणारा योजनेचा अभ्यास असणारं नेतृत्व म्हणजे पंकजाताई साहेब. ह्याचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. त्यांचा अभ्यासाचा आवाका असेल, लोकांचं सांगणारं काम या ठिकाणी समजून घेण्याची क्षमता असेल, ह्या क्षमतेच्या माध्यमातून आपल्याला उद्याचा जिल्हा घडवायचा आहे. बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला परत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना दुर्दैवानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं निधन झालं. ताईंनी आणि दादांनी अनेक योजना जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता ती जबाबदारी संपूर्ण ताईंच्या खांद्यावरती आहे की आता त्यांना आपल्या जिल्ह्याचंही या ठिकाणी संपूर्ण गोष्टीचा विकास करायचा आहे. अनेक योजना आपल्याला आणायच्या, ग्रामीण भागामध्ये योजना असतील, शहरातल्या योजना असतील, हे या ठिकाणी आपल्याला आणायच्या. पण हे सर्व करत असताना भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणच्या सर्व संस्था सुद्धा पक्षाच्या ताब्यामध्ये या ठिकाणी असल्या पाहिजे. आज ताईच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईची नगरपालिका आहे, गेवराईची नगरपालिका आहे, की जी ताईची नगरपालिका म्हणून जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ओळखली जाते. भविष्यामध्ये बीड जिल्हा परिषद सुद्धा पंकजाताईच्या नावानं अंबाजोगाई पंचायत समिती असेल, केज पंचायत समिती असेल, या सगळ्या संस्था ताई साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या ठिकाणी आणायच्या. माझी सर्वांना विनंती राहील की भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेचे दवाखान्याचे कामं असतील, नगरपालिकेतले असतील, तहसीलचे असतील, हे आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून तुम्ही ताई साहेबांपर्यंत जर आणले तर हे लोकांचा थेट संपर्क होण्याचं अत्यंत चांगलं माध्यम आज अंबाजोगाई सारख्या शहरामध्ये या ठिकाणी उभा झालंय. आणि पूर्वीपासूनच मुंडे साहेबांचं वास्तव्य असणारं हे गाव आहे, स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचं वास्तव्य असणारं हे गाव आहे. स्वर्गीय विनोदताईंनी ह्या भागामध्ये काम केलंय आणि ज्याप्रमाणे
गीता काकूंनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की त्यांचं हे माहेर आहे, त्याच पद्धतीनं पंकजाताईंच्या मामाचं गाव आहे. त्यामुळे या गावाला सुद्धा देशामध्ये राज्यामध्ये भरपूर असं महत्व आहे. आणि इथं ऑफिस झाल्यामुळे एक चांगलं झालं की आमचं नगरपालिकेचा ताण कमी झाला. येताना तुम्ही काहीतरी पैसे घेऊनच येतात आणि आपल्या शहराला काहीतरी चांगलं भेटल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. हे आम्हाला अगदी आताच मेडिकल कॉलेजच्या 2-3 गोष्टीमध्ये काहीतरी घेऊन जायला पाहिजे. मामाच्या गावाला सोडून देऊ, आमच्यासारखे राजचेरी कमी फिरायचे पुढे काहीतरी घेऊन आल्याशिवाय समजा ते चालणार नाही. त्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. तर शेवटी हे ऑफिस ही फक्त वास्तू नसून तुम्हाला आम्हाला न्याय मिळणारी जागा आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवावं. हे आपण गाठ मनाशी बांधावी आणि त्याच माध्यमातून ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यामधला भाजप हे राज्यात अव्वल क्रमांकाचा परीक्षा असला पाहिजे. ह्या भूमिकेनं तुम्ही आम्ही मिळून काम करू एवढाच विश्वास या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.